झी 24 तास, एक पाऊल पुढे. मी झी 24 तासचे बिझनेस हेड भूषण खोत यांना विनंती करते की मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्यासाठी विरोधी पक्षनेते माननीय विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे आणि वैष्णवदेवी डेअरी प्रॉडक्ट्सचे CMD नंदकिशोर अट्टल यांना मंचावर निमंत्रित करावं. मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान यावर्षी आप्पा दळवी यांना दिला जातोय. मी आप्पा दळवींना विनंती करतो की त्यांनीही रंगमंचावरती यावं. आप्पा दळवींच्या कार्यावरती एक नजर टाकूया. कोकणची लोककला म्हणजे दशावतार. ही कला जिवंत ठेवण्यासाठी गेली 39 वर्ष झटणारे हे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरट गावचे आप्पा दळवी. गरिबीचे दशावतार झेलत आप्पांनी 3,500पेक्षा जास्त दशावतारी प्रयोग केलेत, ते या कलेवरील प्रेमापोटी. आप्पांनी दशावतार म्हणजेच आपलं जीवन मानलं. दशावतारात आप्पांनी तब्बल 17 वर्ष स्त्री पात्र समरसून रंगवलं. जवळपास 4 दशकं दशावतारी कलावंत म्हणून रंगशारदेची सेवा केली. आज वयाच्या 57व्या वर्षीही या कोकणी मातीतल्या अस्सल कलावंताची उमेद कायम आहे. दशावतारी कलावंत म्हणजे रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा. रंगभूमीवरचा झगमगाट मागे पडला म्हणजे अंधारातही अंगावर येतं ते दारिद्र्य. ही परिस्थिती बदलावी म्हणून आप्पांनी स्वतःची नाटक कंपनी काढली. कलावंतांना चांगलं मानधन मिळावं म्हणून प्रयत्न केले. थोडा का होईना सन्मान दशावतारी कलावंतांना मिळावा म्हणून आप्पांनी आयुष्य वेचलं. कोकणातील दशावतारी कला जिवंत ठेवण्यासाठी आप्पा दळवी करत असलेल्या प्रयत्नांना दाद म्हणून रंगशारदेच्या या उपासकाचा गौरव करण्यात येतोय अनन्य सन्मानाच्या रूपानं. आप्पा दळवी, लोककला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही केली धडपड आयुष्यभर. तुम्ही जपलीत दशावतारी कला प्राणपणाने. रंगभूमी संपन्न करणाऱ्या तुमच्या ध्यासपर्वाचा गौरव अनन्य सन्मानाद्वारे. प्रणाम तुमच्या रंगशारदेवरच्या निष्ठेला, तुम्ही करत असलेल्या नटेश्वराच्या सेवेला. माननीय विनोदजी तावडे आणि माननीय संजय देवताळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आप्पा दळवी यांना अनन्य सन्मान प्रदान करावा. मी वैष्णवदेवी डेअरी प्रॉडक्ट्सचे CMD नंदकिशोर अट्टल यांना विनंती करते की त्यांनी आप्पा दळवी यांना मानपत्र प्रदान करावं. तसंच भूषण खोत यांना विनंती करतो की शुभी घीच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर आणि संस्कार ग्रुपच्या वतीनं दिल्या गेलेली ज्ञानेश्वरी त्यांनी प्रदान करावी. आप्पा दळवी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी स्वतः वैयक्तिक माझं मत मांडायचं झालं तर मी 76 सालापासून आजपर्यंत कार्यरत आहेत या दशावतारी क्षेत्रात. सुरुवातीला थोडे दिवस म्हणजे काही वर्ष स्त्री भूमिका केली आणि आता पुरुष पार्टाची भूमिका करतो. त्यावेळी जी आम्ही भूमिका केली, जी नाटकं केली, त्यावेळी लाईट नव्हतं, अन्य काही सोयी नव्हत्या. 15-15 मैल चालत जायचं. आणि आज शासनाने आमच्याकडे थोडा लक्ष दिलंय, पण जास्त नाही, थोडासा लक्ष दिलाय असू द्या. तरी सुद्धा त्या शासनाने या लोककलेला आणखी काहीतरी भरभरून यश द्यावं, त्यांच्या पाठीशी राहावं. कारण कोकणातला दशावतारी कलाकार हा मुळातच गरीब आहे. म्हणजे आज त्याच्याजवळ तेवढ्या सुविधा नाही की लोकांपर्यंत जाऊन पोचवावं. पण मी एवढा आता अभिमानाने सांगू शकेन की झी 24 तासने पत्र्यातून शोधून काढलं आणि इथपर्यंत आणून त्याने आम्हाला सोडलं. आणि आज कोकणची कला आज संपूर्ण महाराष्ट्राभर या झी 24 वरून दिसू शकेल, हाच आमचा अभिमान आहे. आणि त्याने मला पुरस्कार देऊन जे सन्मानित केलं ते त्यांचे आभार मानतो, उपस्थितांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवले. मी माननीय विनोद तावडे यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. खरं म्हणजे सुभाषजी यांनी सुरुवातीला मराठीतून भाषण केलं. सुभाषजीने जवाहरजी मन से भाषण केलं. लक्ष्मी मनसे म्हणजे दिल से. आता बाळा नांदगावकर आहेत तिकडे, अजून थोडा वेळ आहे, होईल मनसे, पण आहे वेळ. पण मनापासून त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. मनोरंजन क्षेत्राचं पुरस्कार द्यायला मला का बोलवलं हा मला प्रश्न होता.
पण दशावतार आहे. 2013च्या कार्यक्रमाचा अवतार विरोधी पक्ष म्हणून आहे, बहुधा 14चा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, असं उदय निरगुडकर साहेब सुचवायचं असेल. पण मी कोकणातला आहे आणि कोकण भूमीतलं हे कलाक्षेत्र आहे आणि म्हणून खरं म्हणजे माझा सन्मान झाला यातून. आज जर विंदा करंदीकर असते तर त्यांनी त्यांचं जे 4 ओळी आहेत, त्यांची जी कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, यात थोडा बदल केला असता की देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे, असं आम्हाला शिकवणारी ही मंडळी आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही खूप काही घेण्यासारखं आहे. आणि ही संधी आम्हाला झी 24 तासने उपलब्ध करून दिली. म्हणून झी 24 तास केवळ एक पाऊल नाही, अनेक पाऊल पुढे गेलाय. मनापासून आपलं सर्व टीमचं अभिनंदन. मी माननीय संजय देवतळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. आज वेगवेगळ्या क्षेत्रामधील खरोखरच जे सतत कार्यरत आहे, परंतु कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न करता ते काम करत आहे, अशांना शोधून त्यांना इथे सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी झी 24 तास यांचं अभिनंदन करतो आणि इथे पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवर यांचं सुद्धा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे ही जे क्षेत्र आहे लोककला यांचं टिकवण्याचं काम शासन करत आहे, विविध संस्था करत आहे आणि त्याचप्रमाणे आपण रसिक असेल, आपण नागरिक म्हणून आपलं सुद्धा त्यामध्ये योगदान मिळाला पाहिजे, ही सुद्धा या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.